नमस्कार भक्तांनो, मी एक कथा सांगणार आहे तुम्हाला आणि विश्वास ठेवला तर स्वामी आहे आणि विश्वास नाही ठेवला तर मग नाही. तुम्ही विश्वास ठेवा स्वामीवर. तर आता ऐका मग कथा. एक लहान गावात सुमन नावाची एक भक्त राहत होती. तिचा नवरा आजारी, घरात पैसे नाही, लहान मुलगा रडत, परिस्थिती बिकट. ती रोज स्वामी समर्थाचे नाम घेई, पण मनात प्रश्न, स्वामी तुम्ही कुठे आहात? माझी परीक्षा आहे का? त्या रात्री वारा जोरात वाहत होता. मध्यरात्री झाली तेवढ्यात दरवाजावर टक टक असा आवाज झाला. सुमन दचकली. यावेळी कोण? भीतीने ती दरवाजाकडे गेली आणि दरवाजा उघडला. कोणीच नाही, पण दाराच्या पायरीवर मातीचा छोटासा गोळा ठेवलेला. तिने तो उचलला आणि मातीच्या गोळ्याच्या आत एक सोन्याची नंबर असलेली मुद्रा होती. सुमन चकित. तिच्या नवऱ्याच्या उपचारासाठी पुरेसा पैसा होता, पण सकाळी ती गावातील वडिलांना सांगते. ते शांतपणे म्हणाले, बाळ, रात्री जे 3 ठोके ऐकलेस ते स्वामीचा संकेत असतो. ते येतात, दिसत नाही, पण जाताना चिन्ह ठोकून जातात. सुमन डोळ्यात पाणी आलं. ती हात जोडून म्हणाली, स्वामी, तुम्ही रात्री माझ्या दारात उभे होता. आकाशात मंद आवाज ऐकू आला, आम्ही कायमच असतो. भक्तांनी हाक मारायला हवी. फक्त भक्तांनी हाक मारायला हवी. कथेचा संदेश असा की स्वामी समर्थ दृश्य नाही, पण अनुभवाचे असतात. जेव्हा संकट असतं तेव्हा ठोके आधीच येतात, कृपा नंतर. जर तुम्हाला वाटतं की स्वामी भक्तांना आजही भेटतात, तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा. कथा आवडली तर लाईक करा आणि अशा रहस्यमय लीलासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.